कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा। कर्मदंड मराठीवरच्या स्पॉट बातमीमध्ये मी संपादक रामलिंग पोराने आपलं परत एकदा स्वागत करतोय। मुरुम शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात साखळी उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे। आजच्या साखळी उपोषणामध्ये प्राध्यापक रवींद्र गायकवाड, दत्ता इंगळे, सुरेश मंगरुळे, आप्पासाहेब सूर्यवंशी, बाळासाहेब खंडागळे व अशोक जाधव आजच्या या दुसऱ्या दिवशीच्या साखळी उपोषणात आंतरवली सराटी येथे चालू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज रोजी साखळी उपोषणाचा दुसरा दिवस चालू झालेला आहे। मुरुम शहरातून विविध समाज बांधवातून होत असलेल्या या साखळी उपोषणाला पाठिंबा देण्यात येत आहे। आज रोजी मुस्लिम समाज बांधवाच्या वतीने उपोषणस्थळी भेट देऊन मराठा आरक्षणासाठी पाठिंबा देण्यात आलेला आहे। मराठा समाजाच्या वतीने शांततेच्या मार्गाने आंदोलन चालू आहे। मराठा समाजाच्या वतीने शासनाला आव्हान करण्यात आलेलं आहे की आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करतो, आम्ही आमच्या उपोषणाची तात्काळ दखल घ्यावी, कारण मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चाललेली आहे आणि शासन अद्याप दखल घेत नाही। आपण मराठा समाजाच्या शांततेचा अंत पाहू नका अशी विनंती मराठा समाज बांधवाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। व त्याचबरोबर उमरगा तालुक्याचे जे आमदार आहेत ज्ञानराज चौगुले यांनी गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाज आरक्षणासाठी झगडत असताना केवळ 30-40 मनोज जरांगे पाटील ज्यावेळेस उपोषणास होते तेव्हाही त्यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावे असे निवेदन देण्यात आले नव्हते, परंतु आता गेल्या आठवड्यामध्ये उमरगा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मुख्यमंत्री यांना पत्र देऊन मराठा समाजाला आरक्षण द्यावे असे निवेदन मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र चौगुले यांनी दिलेलं आहे। परंतु हे वेळ निघून गेल्यानंतर निवेदन देऊन उपयोग नाही आहे, केवळ मराठा समाजाकडून सहानुभूती घेण्याचा एक प्रयत्न असल्याचा आरोपही मुरुम शहरातील मराठा समाज बांधवाच्या वतीने करण्यात आलेला आहे। कर्मदंड मराठीवर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। आज रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व श्री बसवेश्वर युवक मंडळाच्या वतीनेही साखळी उपोषणास पाठिंबा देण्यात आला। यावेळी उपोषणकर्ते व सेनेचे बसवराज वर्नाळे, जगदीश निंबर्गे, खंडू धुम्मा, राजू मुतकना आदी उपस्थित होते। उमरगा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र देण्यात आलेलं आहे, तर त्यावर आपली काय प्रतिक्रिया राहील? एक मराठा आंदोलक, मराठा समाज महाराष्ट्रामध्ये सत्तेत असलेले जे काही आमदार खासदार आहेत हे सध्या मराठा समाजाची सहानुभूती घेण्यासाठी हे सध्या पत्रव्यवहार करत आहेत। आणि आमच्या उमरगा तालुक्यातील आमदार ज्ञानराज चौगुले यांनी काल परवा मराठा समाजाचे लोक ज्यावेळेस उपोषणाला तालुक्याच्या ठिकाणी व तालुक्यातील विविध ठिकाणी बसले, त्यानंतर या सगळ्या समाज बांधवांची सहानुभूती मिळवण्यासाठी फक्त सहानुभूतीसाठी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांना पत्रव्यवहार केलेला आहे। याच्यापूर्वी यांनी आतापर्यंत आवाज का उठवला नाही, हा सकल मराठा समाजाचा, तालुक्यातल्या मराठा समाजाचा हा प्रश्न आहे, त्याची उत्तर त्यांनी या द्यावं। त्यांनी आजपर्यंत संसदेत विविध प्रश्न मांडले असतील, परंतु मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल निर्णय काढा असं आजपर्यंत त्यांनी कधीही व्यक्त झालेले नाही। जे लोकसभा निवडणूक हो, आता निवडणुका जवळ आल्यामुळं आणि त्यातल्या त्यात जी त्यांच्या शिंदे गट व ठाकरे गट असे काही प्रकार झालेले आहेत, विविध पक्ष फुटलेत, त्यामुळे त्यांना निवडून येण्यासाठी त्यांना समाजाची सहानुभूती घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि तो प्रकार सध्या यांच्याकडून चाललेला आहे। यांना जर मराठा समाजाला न्याय द्यायचाच असता तर यांनी एकनाथ शिंदेंवरती आजच्या दिवसापर्यंत सुद्धा ताकदीनं यांनी आरक्षण मिळवून दिलं असतं, पण यांच्याकडून आतापर्यंत काहीही उपाययोजना झालेली नाही। त्यामुळे अशा लोकांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आंदोलनाच्या ठिकाणी आमदारच नव्हे तर प्रत्येक खासदारांना देखील आम्ही या ठिकाणी येण्यास मज्जाव केलेला आहे, बंदी केलेली आहे। म्हणजे थोडक्यात मतांची जुळवाजुळव चालू आहे। अगदी बरोबर आहे आणि मतांची जुळवाजुळव करून त्यांना पुन्हा सत्तेत यायचं आणि पुन्हा टाळूवरचं लोणी खायचं आणि समाजाचा फायदा घ्यायचा असं सर्वच राजकारणी करत आहेत आणि आपल्या तालुक्याचे आमदार, खासदार, जिल्ह्याचे त्यांचंही हेच काम चालू आहे। धन्यवाद। गेल्या अनेक दिवसापासून मराठा आरक्षणासाठी मराठा समाज झगडत आहे व गेल्या एक महिन्यामध्ये जवळपास 40 दिवस उलटून गेले। आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण करत होते, तेव्हाही राजकीय वक्त्यांनी पाठिंबा दर्शवला नाही, परंतु आता एक 8-10 दिवसात विविध राजकीय पक्षाकडून किंवा विविध राजकीय आमदाराकडून पाठिंबाचे निवेदन देण्यात येत आहे। त्याच पार्श्वभूमीवर उमरगा तालुक्याच्या आमदारांनीही मराठा समाजाला आरक्षण द्यावे असे निवेदन देण्यात आलेलं आहे, तर या निवेदनावर आपली प्रतिक्रिया काय आहे? त्यांनी वास्तव पाहता या ठिकाणी अगोदरच निवेदन द्यायला पाहिजे होतं आणि त्यांनी पाठ्यामध्ये त्यांनी स्वतः त्या ठिकाणी मराठा समाज एवढं ही आहे त्यामध्ये प्रस्त आहे, तर त्या लोकांना त्या ठिकाणी पाठ्यामध्ये सुरुवातीला त्यांनी यायला पाहिजे होतं। ते थोडं उशीर केले, देर आहे लेकिन दुरुस्त आहे असं वाटतं मला, परंतु इथून त्यांनी पाठिंबा देणं गरजेचं आहे, तिच्याशिवाय त्यांना पर्याय राहणार नाही। त्यामुळे आमदार साहेबांनी तात्काळ या ठिकाणी जे पाठिंबा दिलं तर उपोषणस्थळी येऊन सांगणे करणं, त्यांच्या कार्यकर्त्याला उपोषणाला बसविणं हे महत्त्वाचं। उपोषणस्थळी बंदी केलेलं आहे, तर त्यांनी कसं यायचं?
त्यांच्या कार्यकर्त्यांनी यायचं, त्यांनी पाठिंबा द्यायला पाहिजे बाहेरून. ठीक आहे, मग ते सभास्थळी आम्ही त्यांनी यायला बंदी आम्ही 100% घातलेलीच आहे. त्यानंतर आम्ही गावबंदी घातलेली आहे. तिथं उमरग्यात अजून गावबंदीचा निर्णय जरी झाला नसला तरी आमचं म्हणणं वा की त्यांनी या ठिकाणी येऊ नये. परंतु पाठिंबा देण्यासाठी सरकार लेवलमध्ये आहेत ते. सरकारला या ठिकाणी विनंती केली पाहिजे होती की बाबा की हे आरक्षण मराठा देणं किती आवश्यक आहे. परवा या ठिकाणी देशाचे पंतप्रधान आले होते, त्या वक्ताला ह्यांचे नेते मुख्यमंत्री त्या ठिकाणी आले होते की त्यांनी एका शब्दांतर विषय काढायला पाहिजे होता की मराठा आरक्षणाचा प्रश्न एवढा मोठा प्रलंबित असताना एका शब्दांतसुद्धा ह्या मुख्यमंत्री म्हणा उपमुख्यमंत्र्यांनी विषय काढला नाही आणि पंतप्रधानाच्या कानावर सुद्धा घातले नाही ते. आणि मग त्यामुळे त्यांच्या कानावर पंतप्रधान मोदी साहेबांना काय माहिती नसेल, कदाचित त्यांनी काही शब्दसुद्धा काढला नाही. हे चुकीचं आहे. मग केवळ मराठा समाजाला आरक्षण मिळावं ह्या हेतूने निवेदन देण्यात आलेलं आहे की मराठा समाजाची सहानुभूती मिळवण्यासाठी निवेदन देण्यात आलेलं आता ते आहे? निवेदन मी काय प्रत्यक्ष पाहिलं नाही, परंतु ते पाठिंबा आरक्षण मिळावं यासाठी पाठिंबा त्यांनी दिलेला असं मला वाटतं. कारण ते निवेदन मी काय स्वतः पाहिलं नाही, वाचलं नाही, परंतु ते बहुतेक पाठिंबा देण्यासाठी त्यांनी ते पत्र दिलं असं मला वाटतं. आरक्षणासाठी राजकीय पक्षातून पाठिंबा दिला जात आहे, नेमकं यावर काय प्रतिक्रिया आहे? आतापर्यंत बघितलं तर आपण राजकीय पक्षाचा पाठिंबा आतापर्यंत मिळालेला नाही आहे, पण मतं डोळ्यासमोर ठेवून आता या राजकीय पक्षांनी आपल्याला पाठिंबा देण्याचं दर्शवलेलं आहे. फक्त त्यांना खुर्ची पाहिजे, त्यांना मराठा आरक्षणाचं देणं घेणं नाही आहे. म्हणून ह्या राज्यकर्त्यांचा आम्ही निषेध करतो. आज जरांगे पाटील कितीतरी दिवस झाले उपाशी आहेत, त्याची दखलसुद्धा त्या गव्हर्नमेंटने या सरकारने घेतलेली नाही आहे. तर मी सरकारला विनंती करतो की या जरांगे पाटलांची आजची परिस्थिती बघावी आणि मराठ्यांना आरक्षण द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की केवळ मराठा समाजाच्या सहानुभूतीसाठी हे पाठिंबा दिल्याचं पत्र दाखवतं असं तुम्हाला वाटतं का? जरांगे पाटलाचं उपोषण गेली 2 महिने चालू आहे, तरी पण राजकारणी लोक याकडे लक्ष देत नाहीत. पण आज फक्त सहानुभूती आणि मतदान ह्या डोळ्यासमोर ठेवून हे आत्ताचं राजकारण चालू आहे. तरी मराठा समाजासाठी या सरकारने जाणीवपूर्वक लक्ष दिलेलं नाही आहे. यापुढे द्यावं अशी आम्ही विनंती करतो. मनोज जरांगे पाटीलांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही आज साखळी उपोषणाला बसलो आहोत. 12 तासाचं हे आमचं साखळी उपोषण आहे. नेमकं मागण्या काय आहेत तुमच्या? आरक्षण. धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा. चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा.